बातमी आहे नागपूर जिल्ह्यातील 75 किलोमीटर अंतरावर भिवापूर हे भव्य तालुका आहे आणि भिवापूरपासून उत्तर दिशेला 12 किलोमीटर अंतरावर पुल्लर हे 1500 लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे. परंतु साधारणतः अंदाजे 2 शतकं अगोदर याच गावात गावतलाव मालगुजारी ताब्यात होतं. परंतु हेच तलाव आता काळानुरूप जलसिंचन विभाग अर्थात शासनाकडे गेले. तलावाचे चित्र फोटोमध्ये बघावं. या तलावापासून गावातील बरीचशी शेती उलीत करता येते आणि पाणी सोडण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे. तलावातील पाणी सोडण्याचा, परंतु याच मार्गावर एक छोटीशी विहीर आहे, लहान, त्याला तुडुंब म्हणतात. परंतु ती विहीर पूर्ण चुंगळ्या, काडी, कचरा, घाण वस्तू, काड्या, वेस्टेज कचरा याने मातीने बुजवून टाकली. पर्यायानं पाणी सोडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे. नंतर बघता बघता याच तलावानं गावातील 30 ते 40 घरांना ओलावा येतो, तर काही घरांना तलाव पूर्ण भरण्यावर पाझर फुटतो. मी नारायण उदापुरे, ओबीसी सेवा संघ अध्यक्ष नागपूर, शासनाला कळकळीची नम्र विनंती करतो आहे की तलावाचं खुलीकरण करावं, तलावाला पाझर फुटण्याचा मार्ग निश्चित करून त्याचं व्यवस्थापन करावं, तलावाचं पाणी सोडण्याचा मार्गावरील विहिरीतील गाळाचा उपसा करून वा गाळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, तलावाच्या पाण्याने पाझर फुटणाऱ्या घरांना किंवा नुकसान होणाऱ्या घरांना आर्थिक मदत शासनाने प्रदान करावी, हीच नम्र विनंती. आपला ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री नारायण रावजी उदापुरे, मुक्काम पुल्लर. धन्यवाद. सिटी इंडिया न्यूज. मित्रांनो, मी नारायण उदापुरे, नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचं जिल्हाध्यक्ष. 2 शतका अगोदरची गोष्ट आहे. आपल्या गावामध्ये तलाव बांधण्यात आलं. हे बघा तलावाचं दृश्य. आणि हा जो तलाव आहे हा गाव तलाव म्हणून तयार झाला. ह्या तलावामध्ये पासून फायदे असे आहेत की ह्या तलावामुळे गावातील बऱ्याचशा शेतजमिनी ओलीत सिंचनाखाली आणता येतात आणि पाणी सोडण्याकरता विशिष्ट असं मार्ग आहे. परंतु आणि या तलावामुळे तलावाच्या आतील भागातून सतत पाण्याची तलाव भरल्यामुळे गळती होत असते. 40-50 घरांना ओलावा येते. घरांना आतील भागात पाण्यांना काही घरांना झरे लागतात. काही घरांना ओल पण येते तलाव भरल्यामुळे. हा 2 शतका अगोदर हा तलाव मालगुजारी होता आणि आज हा तलाव जलसिंचन विभागाकडे आलेला आहे. पारी बांधण्यात आलेले आहेत. परंतु हा तलाव पूर्ण आतील भागाने गळती होत असल्यामुळे 40-50 घरं हे ओले होतात. आतून त्यांना पाझर फुटतो काही घरांना. शासनाला अशी विनंती आहे, जलसिंचन विभागाला अशी विनंती आहे, पारी मजबूत झाल्या पण आतील जे पाण्याचा कटावा आहे ते पूर्ण बंद नाही झाला, त्याकडे लक्ष द्यावं. कुठून पाझर फुटतोय त्याकडे लक्ष द्यावं. काही घरांना ओलावा येते त्याकडे पण लक्ष द्यावं, की जेणेकरून ओलावा होणार नाही. आणि तलावांचं अधिक का खोलीकरण कसं करता येईल त्याकडे जलसिंचन विभागानं, शासनानं, प्रशासनानं लक्ष द्यावं. आणि फायदा म्हणजे काही शेतजमिनी याकडे जलसिंचनमध्ये आणता येतात, ओलीत करता येतात. हे फायदे या तलावाचे आहेत. आणि हे बघून घ्या गावाचं दृश्य. तलावाचं दृश्य तर आपण बघितलंच फोटोमध्ये. हे तलाव आहे आणि बघून घ्या गावाचं दृश्य. हे आहे गाव. हे गावाचं दृश्य आहे. आणि हे गावातील काही 40-50 घरं त्यांना ओलावा येते. काही घरांना 2-4 घरं, 5-6 घरं आहेत त्यांना आतून पाझर फुटते तलाव पूर्ण भरल्यावर. फक्त हे व्हिडिओच्या माध्यमातून एवढी अशी विनंती आहे की हा तलावाचं खोलीकरण करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेथून पाझर फुटतो, जेथून कटावा होतो पाण्याचा, ते दुरुस्तीकरण करून कटावा बंद करावं. आणि पाणी जाण्याच्या मार्गावरील जे विहीर आहे त्यातील गाळ काढावं. ते पूर्ण विहीर भरलेली आहे. पाणी सोडण्याच्या मार्गावरील ती विहीर आहे, तेथे चुंगड्या, काळी कचरा टाकलेला आहे. तो काळी कचरा पूर्ण काढून गाळ स्वच्छ करून ते विहीर स्वच्छ करावी, जेणेकरून
गावातील लोकांना पाणी सोडण्याच्या मार्गावरील काही अडथळे येणार नाहीत ही शासनाला प्रशासनाला विनंती आहे. हीच विनंती करते. धन्यवाद.